नमस्कार. सेवा आरोग्य फाउंडेशनच्या आरोग्य सेवा मासिक वार्तापत्राच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशन समारंभासाठी आपण सगळेजण आज इथे जमलो आहे. खरं तर समारंभ म्हटलं की एखाद्या मंगल प्रेरक अशा गीताचे सूर कानावर पडतात. आपण एकमेकांना भेटतो, एकमेकांकडे बघून हसतो, काहीतरी एकमेकांची देवाणघेवाण होते आणि मग तो कार्यक्रम सुरू होतो. पण करोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला आज हा प्रकाशन सोहळा आपल्याला साजरा करायचा आहे आणि या निमित्ताने एक गोष्ट आठवते. खरं तर कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपतीचं स्मरण करून करत असतो. तर गणपतीची जी गोष्ट आहे की मूषकासुरावरती त्यांनी ताबा मिळवला आणि त्या मूषकाला आपलं वाहन बनवलं. तर तसं कुठेतरी या टेक्नॉलॉजीमधला जो माऊस आहे तर त्याचं आपण वाहन केलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण ताबा मिळवला आहे आणि हा एक छान सोहळा आपण आज साजरा करणार आहोत. मी डॉक्टर हर्षदा पाध्ये, संचालक सेवा आरोग्य फाउंडेशन, तुमच्या सगळ्यांचं या समारंभामध्ये स्वागत करते. आपल्याला माहिती आहे सेवा आरोग्य फाउंडेशन गेली 10 वर्ष पुण्यातल्या कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन या सगळ्या परिसरामधल्या सेवा वस्त्यांमध्ये सामाजिक कार्य करते. जसं आमचं नाव आहे सेवा आरोग्य फाउंडेशन, आरोग्य हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि त्याच्यासाठीचा आरोग्यवर्धन प्रकल्प, त्याला जोडून लहान मुलांसाठी बाल समृद्धी वर्ग, झोला वाचनालय आणि किशोरवयीन मुलांशी संवाद साधणारा घे भरारी हा उपक्रम, हे 3 प्रमुख उपक्रम आणि गेल्या वर्षभरामध्ये त्याला जोड दिली आहे रोजगारमध्ये काहीतरी काम करण्याची. कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार याच्यामधलं पाऊल उचलायला आम्ही सुरुवात केली. तर ह्या 4 प्रकल्पांमध्ये काम करणारी आमची संस्था दरवर्षी वर्धापन सोहळा होत असतो. आरोग्यबन नावाचा एक अंक आम्ही प्रकाशित करत असतो. यावर्षी करोनामुळे हे दोन्ही कार्यक्रम रद्द झाले. मग ठरवलं की संवाद तर झाला पाहिजे आणि त्यानिमित्ताने एक नवीन कल्पना सुचली आणि ठरवलं की आता दर महिन्याला तुमच्यापर्यंत सेवा आरोग्य फाउंडेशनच्या सगळ्या टीमनी, सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून काय काम केलं हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. आणि मग आरोग्य सेवा मासिक वार्तापत्र काढूयात असं नक्की झालं आणि आता त्याचा पहिला अंक तयार झाला आहे आणि तो घेऊन तुमच्यासमोर येतो आहे. या आजच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. प्रकाशनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करताना संस्थेचे संचालक माननीय प्रदीपजी कुंटे यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उद्योजक पुरुषोत्तमजी लोहिया यांचं मी स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ज्यांचं संबोधन होणार आहे ते डॉक्टर शरद कुंटे यांचं मी स्वागत करतो. आणि आपण सगळेजण आज हा जो कार्यक्रम ऐकत आहात, आपल्या सगळ्यांचं पण मी या कार्यक्रमामध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. सेवा आरोग्य फाउंडेशन ही संस्था पुणे शहरातल्या कोथरूड, वारजे, कर्वेनगर या परिसरातल्या 25 वस्त्यांमध्ये सेवेचं काम करते. या सेवेचे विविध आयाम आहेत. त्याच्यामधला आरोग्य सेवा पुरवणं हा एक प्रमुख आयाम आहे आणि त्याच्याशिवाय लहान मुलांच्यासाठी संस्कार वर्ग चालवणं, त्या ठिकाणी खेळ घेणं, त्यांच्यावरती उत्तम संस्कार कसे होतील असे बघणं, असं एक काम चालतं. किशोरीवयीन मुलं आणि मुलं यांची वस्त्यांमधली अवस्था तर कशी असेल हे वर्णन करून सांगणं खूप अवघड आहे. आपण बाहेरच्या शहरी जीवनामध्ये जसं चांगलं आनंदी जीवन मुलं मुली जगत असतात, अशी वस्त्यांमधल्या आनंदी जीवनाची सवय त्यांना असेलच असं नाही. तर त्यांच्यासाठी, त्यांच्या विकासासाठी म्हणून आपण एक घे भरारी या नावाने किशोरी विकास वर्ग चालवतो. आत्ता अलीकडच्या करोनाच्या काळामध्ये सगळीकडे रोजगार, आरोग्य अशा अनेक विषयामध्ये खूप मोठी पडझड झालेली आपण बघतो आहोत. लोकांचे रोजगार गेलेले आहेत. म्हणून आम्ही लोकांना रोजगार मिळवून देणं, रोजगाराच्याबद्दल त्यांचं समुपदेशन करणं, काही जणांना तर थोडंफार भांडवल देऊन छोटे छोटे व्यवसाय उभे करायला मदत करणं, अशा प्रकारचं काम करतो आहोत. आणि हा करोनाचा काळ, सगळीकडे करोनाची भीती, करोनाचं वातावरण आणि आम्ही मुख्य म्हणजे आरोग्यामध्ये काम करत असल्यामुळे करोनाविषयक अनेक शिबिरं घेणं, त्या ठिकाणी शरीराचं तापमान,
प्राणवायूचं पर्सेंटेज मोजणं, लोकांच्यामध्ये करोनाची लक्षणं दिसत आहेत का हे बघणं, त्याच्याविषयी त्यांना समुपदेशन करणं आणि गरज लागली तर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे महानगरपालिकेकडे रिफर करणं, अशा प्रकारचे कार्यक्रम घेतो. आणि मग त्याच्याच जोडीला काढे वाटप आलं, मास्क वाटप आलं, असे अनेक कार्यक्रम आम्ही केले. असे सुरुवातीच्या काळात तर लोकांना घरोघरी खायला मिळत नाही अशी स्थिती होती आणि अशा वेळेला आम्ही 5,000 व्यक्तींपर्यंत शिधा पाकिटं पुरवण्याचं आम्ही काम केलं. अशा विविध प्रकारची कामं आत्ताही आपली संस्था करत आहे. या कामासाठी आपण एक मुख्यतः खूप चांगली रचना निर्माण केलेली आहे आणि ती म्हणजे वस्तीमध्ये प्रत्येक उपक्रमासाठी आपण महिला नेमलेल्या आहेत. कोणी 1-2 तास काम करतात, कोणी 7-8 तास काम करतात, पण सगळ्यांचं काम एक मुख्य आहे की घरोघरी संपर्क करणं, प्रत्येक घरी जाणं, कुठे पेशंट असेल त्या पेशंटचं पाठपुरावा करायला जाणं, विचारपूस करायला जाणं, आमच्या इथं वस्तीमध्ये दवाखाना चालतो त्या दवाखान्यामध्ये तुम्ही या असं म्हणायला त्यांना जाणं. शिक्षिका असतील तर त्या मुलांचं शिक्षण कसं चाललेलं आहे, तो नीट अभ्यास करतो की नाही, तो नीट शाळेत शिकतो आहे की नाही, याची चौकशी करण्यासाठी पालकांना जाऊन भेटणं, याच्यासाठी शिक्षिका नेमलेल्या आहेत. किशोरी विकासच्या कार्यक्रमासाठी वस्त्यांवरती ताया नेमलेल्या आहेत. अलीकडेच आम्ही एक झोला वाचनालय नावाचा छोटी लायब्ररी या स्वरूपाचा एक कार्यक्रम चालू केलेला आहे. लहान लहान मुलांना पुस्तकं दिलेली आहेत. मग ती मुलं एकत्र येऊन मुलं पुस्तकं वाचतात, कोणी समोर उभे राहून गोष्टी सांगतात. ही पुस्तकं मुलांना घरोघरी पण वाचण्यासाठी दिलेली आहेत. अशा प्रकारचे हे सगळे कार्यक्रम चालतात आणि त्याच्यासाठी या वस्तीमधल्या महिला ज्या काम करतात संस्थेसाठी, त्यांचं संस्थेच्या कामामध्ये फार मोठं योगदान आहे. मी असं म्हणेन की त्यांच्यामुळेच संस्थेला आजची जी एक चांगली स्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. ह्याच्यामध्ये आम्ही आत्तापर्यंत काय काय करू शकलो, एक छोटंसं उदाहरण देतो. एका वस्तीमध्ये अतिशय म्हणजे सोरायसिसची वाईट परिस्थिती असलेला एक रुग्ण मिळाला की ज्याच्या अंगातनं रक्त पडायचं, अंगावरची त्वचा गळून पडायची. त्याला आम्ही ताराचंद रुग्णालयामध्ये पाठवला आणि 3 महिने उपचार केल्यानंतर एक दिवशी तो आमच्या संचालकांना पेढे द्यायला घेऊन आला आणि तिने दाखवलं स्वतःच्या शरीराकडे बघून की बघा मी किती 90% बरा झालेलो आहे आणि आता आम्हाला जगण्याचा खूप मोठा आत्मविश्वास प्राप्त झालेला आहे. मोतीबिंदूसारखी ऑपरेशन्स असतात. वस्त्यांमधल्या लोकांना हे माहिती नसतं की सरकारच्या योजना काय काय आहेत, पण आम्ही त्या त्यांना सांगतो, त्यांची परिस्थिती कशी आहे पाहतो आणि मग त्यांना दीनानाथ, ताराचंदसारख्या रुग्णालयांमध्ये पाठवतो आणि कित्येक वेळा ह्या रुग्णालयांमधले लोक आम्हाला डॉक्टर्स हे पूर्णपणाने मोफत ऑपरेशन्स करून देतात. पण परिस्थिती अशी आहे की वेगवेगळ्या कारणांनी ह्या लोकांची ऑपरेशन्स व्हायला 1-1 वर्ष लागलेलं आहे. गेल्या वर्षी आम्ही 1150 महिलांची आरोग्य तपासणी केली. त्याच्यामध्ये 350 महिला ॲनेमिक निघाल्या. म्हणजे कमीत कमी 5 हिमोग्लोबिन असलेल्या पण महिला आम्हाला सापडल्या. एरवी जर आपल्या शहरी विभागात सापडल्या असता तर त्या महिलेला हॉस्पिटलमध्येच ॲडमिट करायची वेळ आली असती. पण ह्या सवयीने 5 हिमोग्लोबिन घेऊनसुद्धा काम करत असतात. मग ह्यांना आम्ही 90 दिवसाची आयर्न आणि फोलिक ॲसिडची औषधांची ट्रीटमेंट दिली. मध्यंतरामध्ये 1 महिन्यांनी 2 महिन्यांनी त्यांचं हिमोग्लोबिन चेक केलं आणि शेवटी असं लक्षात आलं की कमीत कमी 70-80 महिलांचं हिमोग्लोबिन आम्ही 7-8 पासून ते 12-14पर्यंत वाढवू शकलो आणि त्यामुळे त्यांच्या अंगामध्ये ताकद आली, अशक्तपणा जो निघून गेला, काम करण्यासाठी त्यांना ऊर्जा वाटायला लागली. अशा प्रकारचं आम्ही काम केलं. मार्चमध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा करोनाच्या आपत्तीने रौद्र स्वरूप धारण केलं आणि सगळा देश बंद झाला, त्यावेळेचं एक उदाहरण खूप सांगण्यासारखं आहे. सगळ्या वस्त्या बंद झालेल्या होत्या, संस्था बंद झालेली होती. 8-10 दिवसामध्ये आमच्या असं लक्षात आलं की आता लोकांचे रोजगार संपलेले आहेत, लोक घरोघरी बसलेली आहेत आणि त्यांच्याजवळ जो काही अन्नपुरवठा जो काही होता तो काही दिवसांनी संपणार आहे. आणि म्हणून सगळ्या शहरामध्ये शिधा किट वाटपाचे उपक्रम चालू केले. आम्ही आमच्या वस्त्यांमध्ये आरोग्य मैत्रिणींना सांगितलं की आपापल्या वस्त्यांमध्ये चौकशी करा की कुठे कुठे अशी परिस्थिती आहे की ज्यांच्या घरामध्ये आज खायला अन्न नाही आहे, आणि म्हणून त्यांनी याद्या करायला सुरुवात केली. असं करत असताना एक दिवशी आमची एका लोकमान्य वसाहतीतली मधू गोठे नावाची आरोग्य मैत्रीण वस्तीमध्ये फिरत होती. एका आजींना ती भेटली आणि त्या आजींना असं म्हणाली की अशा प्रकारचं शिधा किट देण्याचा उपक्रम आम्ही चालू करणार आहोत, तर तुमचं मला नाव सांगा.
तर त्या आजी असं म्हणाल्या की त्या शिधा किटचं तर विसरूनच जा मधू, अगं आत्ता तुझ्याजवळ काही पैसे आहेत का म्हणली, तुझ्याजवळ जर काही पैसे असतील तर ते मला आत्ता दे. ते मधू गोठे म्हणाले की ताई आजी मी तुम्हाला आत्ता कसे काय पैसे देऊ, आत्ता तर माझ्याजवळ नाही आहेत पैसे, संस्थेला मला विचारावं लागेल. तेव्हा त्या आजींनी सांगितलं की अगं काल रात्री मला खायला घरामध्ये जेवण नव्हतं, आमच्या घरामध्ये आम्हाला सगळ्यांना कालची रात्र फक्त चहावरती काढावी लागली. आत्ता तू जर मला पैसे दिलेस तर मी काहीतरी वस्तू खरेदी करू शकेन आणि आम्ही आज दुपारी जेवू शकू. त्या क्षणी मधूनी तिच्या जवळ जेवढे पैसे होते तेवढे काढून त्या दिवशी त्या आजींना दिले आणि त्यामुळे त्या दिवशी आजी स्वयंपाक करू शकल्या. कित्येक घरी किट दिल्यानंतर तिथल्या स्त्रियांनी पहिल्यांदा गहू नेऊन गिरणीमध्ये टाकले, पहिल्यांदा तो भात घरामध्ये जाऊन पहिल्यांदा कुकरला लावला आणि त्यामुळे त्या दिवशी त्यांच्या घरामधलं जेवण हे त्या शिधा किटमुळेच होऊ शकलं. अशी कित्येक उदाहरणं आहेत. बौद्धनमधला एक जणाला आम्ही किट दिलं, तो पण आजारी ग्रस्त होता, पण त्यांनी 15 ते 20 मिनिटात काय केलं की त्यांनी ते किट घेऊन दुसऱ्या एका व्यक्तीला नेऊन दिलं आणि नंतर त्याने आम्हाला असं कळवलं की ह्या दुसऱ्या एका व्यक्तीला मी ज्याला किट नेऊन दिलं तो आत्ताच ससून रुग्णालयामधनं घरी आलेला आहे. ससून रुग्णालयामध्ये कोविड वॉर्डसाठी अनेक रुग्णांना घरी पाठवलेलं आहे, त्यांच्यावरचे उपचार पुढे ढकललेले आहेत आणि त्या माणसाला जास्ती गरज आहे कारण त्याचा पाय प्लॅस्टरमध्ये आहे आणि म्हणून तुम्ही मला दिलेलं शिधा किट हे मी त्याला नेऊन दिलं. तर आपल्यापेक्षा दुसऱ्याची गरज जास्त महत्त्वाची आहे असं ओळखणं आणि आपल्याला दिलेली मदत दुसऱ्याला देणं असं एक खूप चांगलं उदाहरण, प्रेरणादायी उदाहरण आम्हाला त्या काळामध्ये ऐकायला मिळालं. आता करोनाच्या काळामध्ये जशा वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत तशाच शिक्षणाच्या पण समस्या निर्माण झालेल्या आहेत. सगळीकडे आता ऑनलाईन शिक्षण चालू झालेलं आहे. पण वस्त्यांमध्ये काय स्थिती आहे? वस्त्यांमध्ये तर मुलांच्याकडे लॅपटॉप तर कोणाकडेच नाहीत. अँड्रॉईडचे फोन जरी थोड्याफार जणांच्या जवळ असले तरी ते आपल्या आईवडिलांच्या जवळ आहेत, त्या मुलांच्या जवळ ते मिळतातच असं नाहीत आणि त्यामुळे मुलांना ऑनलाईन शाळांमधनं जे काय शिकवलं जातं त्या शिक्षणाला सगळी मुलं वंचित झालेली आहेत. कित्येक वेळेला समजा संध्याकाळी जरी त्यांनी ते व्हिडिओ ऐकले तरी त्या मुलांची क्षमता नसते शिकवलेलं, मोबाईलवरनं शिकवलेलं लगेच सगळं आत्मसात करण्याची. पालकांची तर हे त्यांना शिकवण्याची अजिबातच शक्यता नसते आणि मग अशी एक पिढीच्या पिढी मुलांची शिक्षणापासून दूर होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून एक अभिनव उपक्रम चालू केलेला आहे. हा अभिनव उपक्रम स्वानंद या संस्थेने पहिल्यांदा डिझाईन केला आणि त्याचं नाव असं आहे की स्क्रीन विना शिक्षण. त्याच्यासाठी मुलांना शिक्षण देण्यासाठी काही पुस्तिका छापलेल्या आहेत, काही शिक्षणातला भाग त्या पुस्तकांमध्ये घेतलेले आहेत, काही ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत, काही कोडी त्याच्यामध्ये दिलेली आहेत आणि ह्या पुस्तिकांचं वाटप आम्ही आमच्या समृद्धी वर्गामार्फत 100 विद्यार्थ्यांच्यापर्यंत केलेलं आहे. ह्यांना मोबाईलवरनं शिकवण्यासाठी विद्यार्थी मित्र म्हणून एक शिक्षकांचा समूह निर्माण केलेला आहे. त्या विद्यार्थी मित्रांना प्रशिक्षण दिलेलं आहे की पुस्तिकांमध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्यांनी मोबाईलवरनं 5-6 मुलांच्या एका गटाला मार्गदर्शन करायचं आहे. पुस्तिकेमधलं काय सोडवलं हे विचारायचं आहे, काही अडलं असलं तर ते सांगायचं आहे. अशा प्रकारे स्क्रीन विना शिक्षण असा वस्त्यांवरच्या 100 मुलांना शिकवण्याचा एक पहिला प्रयोग गेले 1.5 महिन्यात चालू झालेला आहे. त्या प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर सेवा आरोग्य फाउंडेशनमधल्या बाकीच्या उपक्रमांमधल्या अनेक आरोग्य मैत्रिणींनी, वस्ती समन्वयकांनी आपापल्या वस्त्यांवरनं जाऊन अशा आणखीन नवीन 200 मुलांची यादी तयार केलेली आहे आणि या भागामधल्या अनेक शिक्षक आम्ही जमवलेले आहेत. 70-75 शिक्षक असे पुढे आलेले आहेत की जे आपला वेळ द्यायला तयार आहेत आणि त्या शिक्षकांची जोडणी या विद्यार्थ्यांना करून देण्याचं आणि स्क्रीन विना शिक्षणाचं योजना अंमलबजावणी करण्याचं काम आता आम्ही सेवा आरोग्य फाउंडेशनमध्ये सुरू केलं. अशी विविध कामं करत करत आज संस्था या आत्ताच्या स्थितीमध्ये येऊन पोचलेली आहे. ह्या सगळ्या कामामध्ये आजपर्यंत अनेक लोकांचा संबंध आला. आम्ही दरवर्षी वर्धापन दिन साजरा करतो. 500-600 लोक या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये येतात, संस्थेची माहिती घेतात. अनेक जण निधी देतात, मोठ्या प्रमाणावरती निधी देतात. अगदी काही सोसायट्यांमध्ये तर दर महिना घरातली 10-10, 15-15 किलो रद्दी एकत्र करून 100 किलो रद्दी विकून तो निधी आम्हाला दिला जातो. असे निधी देणारे अनेक जण आहेत. जवळजवळ 100-125 महिला आणि पुरुष या विविध कार्यक्रमामध्ये स्वयंसेवी वृत्तीने काम करत असतात. ह्या सगळ्या लोकांच्यापर्यंत पोचायचं कसं?
ह्या सगळ्या लोकांना आपल्या संस्थेचं चाललेलं काम माहिती करून देण्याची गरज आहे. म्हणून ह्या मासिक वार्तापत्राच्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि म्हणून आजचा हा आपण कार्यक्रम आयोजित करत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये आपले जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत, या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला आपली संस्था अधिक चांगल्याने पुढे न्यायला मदत होईल. आणखीन एकच फक्त शेवटचं सांगतो की आत्ता पुन्हा करोनाचा उद्रेक सगळीकडे वाढतो आहे आणि त्यामुळे आम्ही वस्त्यांमध्ये करोनाविषयक शिबिरं घ्यायला सुरुवात केलेली आहे. तशीच सोसायट्यांमध्ये सुद्धा शिबिरं घेण्याची गरज आहे. अनेक सोसायट्यांमध्ये 10-20 कुटुंब करोनाग्रस्त निघत आहेत. लोक भीतीने पुढे येत नाही आहेत, तपासण्या करून घेत नाही आहेत. तर आम्ही तिथे येऊ शकतो, तपासण्या करू शकतो. तपासण्या केल्यामुळे आपल्यामध्ये असलेला जर सुप्त करोना असेल तर त्याच्यापासून होणारा संसर्ग वाचू शकतो आणि आपण इतर लोकांना संसर्गित करण्यापासून वाचवू शकतो. हा पण एक उद्देश आज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. या कार्यक्रमामध्ये आत्ता जे सगळे लोक आपण जमलेले आहात, आपण सगळ्या लोकांनी संस्थेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि संस्थेला अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करावा, संस्थेची वाढ करण्याचा प्रयत्न करावा, एवढंच सगळ्यांना शेवटी आवाहन करतो. अच्छा, आपल्या या प्रकाशन समारंभासाठी आज आपल्याबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय पुरुषोत्तमजी लोहिया आहेत आणि प्रमुख वक्ते म्हणून आहेत माननीय शरदजी कुंटे. तसंच आपल्याबरोबर आपल्या कार्यक्रमामध्ये सेवा आरोग्य फाउंडेशनचे संचालक माननीय प्रदीपजी कुंटे आणि माननीय संजीवजी बेंद्रे हे देखील उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम आपले प्रमुख पाहुणे माननीय पुरुषोत्तमजी लोहिया यांचा परिचय करून देते. पुरुषोत्तमजी लोहिया हे बांधकाम क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. यशस्वी उद्योजक तर ते आहेतच, पण त्याच्याबरोबर अनेक सामाजिक कार्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती सहभाग, पाठिंबा ते देत असतात. पूना हॉस्पिटलचे ते जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. मुकुंद भवन ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत आणि आता अगदी आवर्जून सांगायचं म्हणजे डेक्कन परिसरामधल्या कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये जे कोविड केअर सेंटर सुरू झालं आहे, ते सेंटर उभं राहण्यामागे त्यांचं खूप मोठं पाठबळ, आर्थिक पाठबळ त्यांनी आपल्या मागे उभं केलेलं आहे. तर असे अतिशय समर्थ, सक्षम आणि सामाजिक बांधिलकी जपणारे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. संस्थेचे संचालक माननीय प्रदीपजी कुंटे यांना मी विनंती करते की त्यांनी पुरुषोत्तमजी लोहिया यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. आपले प्रमुख वक्ते माननीय शरदजी कुंटे. माननीय शरदजी कुंटे हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले शरदजी कुंटे यांनी आत्तापर्यंत सामाजिक कार्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये मोठमोठ्या जबाबदाऱ्या निभावलेल्या आहेत. विद्याभारती, एकता मासिक न्यास, विश्व हिंदू परिषद, शिक्षा विकास परिषद अशा विविध संस्थांमध्ये खूप मोठी जबाबदारी घेऊन उच्च पदं त्यांनी भूषवलेली आहेत. 20 पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे आणि आजपर्यंत 2000 पर्यंतची व्याख्यानं त्यांनी दिलेली आहेत आणि असे अतिशय उत्तम वक्ते आणि जाणतं व्यक्तिमत्व आपल्यालाच प्रमुख वक्ते म्हणून लाभलेलं आहे. त्यांचा सत्कार करावा अशी मी माननीय प्रदीपजी कुंटे यांना विनंती करते. आता आपले प्रमुख पाहुणे माननीय पुरुषोत्तमजी लोहिया यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या आरोग्य सेवा मासिक वार्तापत्राच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन करावं. धन्यवाद लोहियाजी. आरोग्य सेवा मासिक वार्तापत्राच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन आता झालेलं आहे. लवकरच माध्यमातून हे मासिक वार्तापत्र आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. आपण सर्वांनी ते जरूर वाचा आणि आम्हाला आपला फीडबॅक कळवा. लोहियाजींना विनंती आहे की त्यांनी 4 शब्द आमच्यासाठी बोलावेत. माननीय डॉक्टर शरदरावजी कुंटे व सेवा आरोग्य फाउंडेशनचे कार्यकारी मंडळ, आरोग्य सेवा वार्ता या प्रथम अंकाचे आज प्रकाशन होत आहे. ही आनंददायी व गौरवपूर्ण बाब आहे. गेला 10 वर्ष सेवा आरोग्य फाउंडेशन संस्था कार्यरत आहे. सेवा वस्त्यामधील नागरिकांना आरोग्य सल्ला, विविध तपासण्या, औषधोपचार, जरूर पडल्यास शस्त्रक्रिया हे सर्व काम त्यांनी केले व करत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण व शैक्षणिक क्लास मार्गदर्शनाची सोय झाल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे शिक्षण होते. अशिक्षित घरेलू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. सोबत
छोटे छोटे कोर्स शिकून त्यांना स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे केले. तसेच कोविड भीषण दुष्काळात अन्न व धान्य पुरवठा गरजू लोकांपर्यंत पोचवत होते. आजही ही वाटचाल सुरू आहे. हे सर्व पाहता ही माझ्या मनात एक इच्छा आली की पुन्हा हॉस्पिटलचे मुकुंदास लोहिया नेत्रालयातून गरजूंची मोतीबिंदू शस्त्रक्रिया नाममात्र फी किंवा विनामूल्य उपचार करून द्यावे. आपण सर्व करत असताना लोकांच्या गरजा आपणास कळतात, त्याप्रमाणे लोकांची सेवा करण्यात आमचा सहभाग घ्यावा या उद्घाटना दिवशी मी इच्छा व्यक्त करतो. नमस्कार. धन्यवाद लोहियाजी. आता आपले वक्ते माननीय शरदजी कुंटे यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. आज एका विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. खरं या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 विषयांची माहिती करून दिली पाहिजे. सेवा आरोग्य फाउंडेशन काय काय काम करतं याच्या संबंधी आता प्रदीपजींनी माहिती सांगितलीच आहे. पण हे काम का करायला पाहिजे आणि समाजातल्या प्रत्येकाने केलं पाहिजे याही संबंधात कोणीतरी सांगितलं पाहिजे. आणि त्यातला जो दुसरा भाग आहे की या कामाची माहिती समाजापर्यंत पोचली देखील पाहिजे, त्याचं काय महत्त्व आहे याच्याही संबंधी कोणीतरी बोललं पाहिजे. आणि त्यामुळे हे 2 विषय मी आज मुद्दाम आग्रहपूर्वक मांडणार आहे. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं होतं की या देशामध्ये प्रत्येकाच्या नसानसामध्ये धर्म भिनलेला आहे. देवाची पूजा करणं, चांगलं वागणं, पापपुण्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये खोलवर रुजलेली आहे. ती परत नव्याने शिकवण्याची आवश्यकता नाही आहे. किंबहुना रोज देवळामध्ये जाऊन दर्शन केलं किंवा केलं नाही तरी या माणसांच्या चित्तामध्ये, त्यांच्या वागणुकीमध्ये फरक पडणार नाही. पण आज आमच्या समाजाची गरज अशी आहे की या देशातल्या प्रत्येक माणसाने समाज हाच परमेश्वर मानून पुढची 50 वर्षे त्याची सेवा करण्याचं काम केलं पाहिजे. कदाचित परमेश्वराच्या केलेल्या उपासनेपेक्षा सुद्धा समाजाची सेवा करून अधिक पुण्य मिळेल, अधिक सगळ्या जगाचं भलं होईल. स्वामी विवेकानंद किती दूरदर्शी होते आणि किती पुढच्या काळामध्ये घडणाऱ्या घटना पाहू शकत होते याचं कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल. स्वामीजींच्या निधनाला 125 वर्ष होऊन गेली तरी देखील आज परिस्थिती तशीच आहे की आमच्या समाजामध्ये छोट्या मोठ्या अडचणी सोडवण्यासाठी अनेक हात पुढे येण्याची आवश्यकता आहे. 4 प्रमुख समस्या समाजामध्ये ज्या आहेत, शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि संस्कार, की ज्या 4 गरजा भागवण्यासाठी सामान्य माणूस धडपडतो आहे. आपल्या देशात 2 टोकं आहेत. ज्यांच्याकडे संपत्ती भरभरून वाहते अशी थोडी माणसं आहेत, पण फार मोठा वर्ग असा आहे की जो या किमान गरजा भागवू शकत नाही. आणि आज तो केवळ सरकारकडे डोळे लावून बसलेला आहे की आपल्याला कुणीतरी येऊन मदत करेल, आपल्याला या अडचणीतून बाहेर काढेल, एखादा राजकीय पक्ष, एखादा राजकीय नेता आपल्यासाठी काहीतरी करेल. मित्रांनो, असं कधी घडत नसतं. या समाजातल्या प्रत्येक समस्या सोडवण्याचं काम हे समाजांनीच करावं लागतं. जगाच्या पाठीवर जिथे जिथे अशा प्रकारच्या घटना घडल्या तिथेही समाजातलीच अनेक माणसं पुढे आली, त्यांनीच समाजाचे प्रश्न सोडवले आणि असे समाजातले वेगवेगळे घटक सोडवण्यासाठी, या समस्या सोडवण्यासाठी पुढे आले तरच तो समाज पुढे जाऊ शकतो, अन्यथा जाऊ शकत नाही. आणि म्हणून जे स्वामीजी म्हटले होते की समाज हाच परमेश्वर म्हणून पुढची 50 वर्ष प्रत्येकाने काम केलं तर आपल्या देशाचे दिवस पालटतील. आपल्या समाजामध्ये ज्यांना काहीतरी चांगलं करायची इच्छा आहे अशी माणसं थोडी नाहीत. किंबहुना प्रत्येक माणसाच्या मनात असं असतंच की आपण काहीतरी चांगलं काम करावं. सहजपणे एखादा बोलून जातो की अरे कोणाच्या तरी शिक्षणाला मी मदत करीन, कोणाची तरी एखाद्याची फी भरीन, एखादा आजारी माणूस असेल त्याला काहीतरी मी मदत करीन, असं सहजपणे कुणीही म्हणतो. पण काय करावं, कुठे मदत करावी, कसं पोचावं हे त्याच्या लक्षात येत नाही.
कारण आपलं घर, आपले व्यवसाय, बाकीच्या मर्यादा ओलांडून तो फार पलीकडे जाऊ शकत नाही. समाजाचं दुःख समजून घेऊन ते दूर करायचा प्रयत्न करायचा असेल तर समाजात आत शिरून घराघरापर्यंत पोहोचून त्या वेदना समजून घ्यायला पाहिजेत. आणि अशा समजून घेणारी माणसं ही जेवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतील, समाजात निर्माण होतील, तेवढ्या मोठ्या प्रमाणात या वेदना, हे दुःख हे समोर येतील. त्याच्यासाठी एक माणूस कामाला उभा राहिला तर त्याला मदतीचे हात देणारी 100 माणसं आपल्या समाजात नक्की मिळतात. ती आपल्या समाजाची प्रवृत्ती आहे. मी कितीतरी उदाहरणं सांगू शकतो. संघाचं काम करत असताना काशीवाडी नावाचा एक वस्ती विभाग आहे. त्या वस्ती विभागात मी जात होतो नियमितपणे. जात असताना असं लक्षात आलं की अरे तिथे चिखल गुडघा जावा पायी आतमध्ये एवढा चिखल त्या वस्तीत आत शिरताना असायचा. तसेच लोक जात होते, येत होते. कोणाला काय करावं कळत नव्हतं. एक दिवशी आमच्यातल्या एकाने ठरवलं आपणच का नाही करूया काम. त्यांनी तिथल्या एका कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्याला विनंती केली आणि एक ट्रकभर खडी कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांच्याकडून मागवली. ते म्हणलं की आम्ही खडी तुम्हाला देऊ शकतो, काम करायला आमच्याकडे काही शक्यता नाही, मनुष्यबळ नाही किंवा आमच्याकडे तशी तरतूद नाही. आम्ही 10-20 लोकांनी मिळून एक एक पाटी उचलून त्या ठिकाणी टाकायला सुरुवात केली चिखलात. आणि आश्चर्य वाटेल, आम्ही 10 लोक काम करताना पाहिल्यानंतर सगळी वस्ती गोळा झाली बाहेर. शेकडो माणसं उभी राहिली. आतपर्यंतचा रस्ता त्या चिखलामधून जाण्यासाठी उत्तम तयार झाला. त्या सगळ्या लोकांना कामाची इच्छा नव्हती का? इच्छा होती. कोणीतरी कामाला पुढे उभं राहिलेलं पाहिलं की त्याच्या पाठीशी उभे राहणारे शेकडो लोक आपल्या समाजात उभे राहतात. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. त्याच वस्तीमध्ये ती एक वस्ती आहे, आणखीनही आजूबाजूच्या काही वस्त्यांमध्ये मिळून फिरत असताना आमच्या असं लक्षात आलं की अरे मुलांच्याकडे अभ्यासाची पुस्तकं नाहीत. आज आता सरकार सर्व मुलांना अभ्यासाची पुस्तकं देतं, खर्च नाही करावा लागत मुलांना. पण त्यावेळी करायला लागत असे, मुलांना विकत घ्यावी लागत असत आणि त्यांना ती विकत मिळत नव्हती. आम्ही एक सोपा उपक्रम हातात घेतला. वेगवेगळ्या चांगल्या वस्त्यांच्या मध्ये निरोप पाठवले की आपले मुलं ज्या वर्गात कुठल्या शिकत असेल, पास झाल्यानंतर त्या रद्दीमध्ये विकायची आवश्यकता नाही, ती पुस्तकं आमच्याकडे द्या, ती बाइंडिंग करू आपण आणि बाइंडिंग करून चांगल्या स्थितीमध्ये त्या मुलांना, गरीब मुलांना देऊ. पण बाइंडिंगही आम्ही बाहेरून नाही विकत करून घेतलं, त्याच वस्तीतल्या मुलांना बसवलं, त्यांच्याकडून बाइंडिंग करून घेतलं, त्यांना बाइंडिंग कसं करायचं शिकवलं आणि ती पुस्तकं त्यांना वापरायला दिली. पुढच्या वर्षी फाटली का होईना पण ती पुस्तकं त्यांनी परत आणून द्यायची. मग त्याला पुढच्या वर्षी नवीन पुस्तकं म्हणजे पुन्हा बाइंडिंग केलेले दुसरी पुस्तकं मिळतील अशी व्यवस्था लावली. आता याच्यामध्ये इतके लोक कामाला जोडले गेले, ज्यांच्या घराघरातून पुस्तकं गोळा झाली. अशी जवळजवळ आम्हाला 1000-2000 घरं जोडली गेली आमच्याशी की दरवर्षी आम्हाला पुस्तकं द्यायला उभी राहत असत. त्यातलेच अनेक जण या बाइंडिंगच्या कामामध्ये तयार झाले. त्यांनी स्वतःचे व्यवसाय उभे केले त्याच्या माध्यमातून आणि शेकडो मुलांना ही पुस्तकं अभ्यासाला मिळाली. पुस्तकं देणारे आपल्या समाजातले आहेत, बाइंडिंग करणारे आणि वापरणारे आपल्या समाजातले आहेत. कुणीतरी जोडण्याची गरज आहे. कुणीतरी जोडणारा उभा राहिला तर समाजाची गरज भागू शकते. गरज आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला देण्याची क्षमता असलेली माणसं आहेत. ती जोडण्याची ताकद असलेली एखादी रचना उभी राहण्याची गरज आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये हे काम अतिशय ताकदीने सेवा आरोग्य फाउंडेशन करत आहे. गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या वस्त्यांच्या मध्ये लहान मोठ्या आरोग्य समस्या या सोडवण्यासाठी सेवा आरोग्य फाउंडेशन काम करत आहे. आश्चर्य मला असं वाटतं की यातले कोणी डॉक्टर नाहीत, यातले कोणी वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ नाहीत. आहेत हे सगळे समाजाचं काहीतरी प्रेम असलेले, समाजासाठी काहीतरी इच्छा, काम करायची इच्छा असलेली माणसं आहेत. तेवढंच त्यांचं भांडवल आहे. त्यांना लागणारी आर्थिक मदत देणारी माणसं समाजातून उभी राहतात. त्यांना वैद्यकीय सल्ला देणारे किंवा औषधं देण्यासाठी म्हणून अनेक डॉक्टर्स वेळात वेळ काढून येतात. त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा देतात. जे डॉक्टर्स कदाचित आपल्या दवाखान्यामध्ये बसले तेवढाच तासभर त्यांनी आपल्या दवाखान्यामध्ये काही पेशंटसाठी दिलं तर आणखीन काही हजार रुपये कदाचित कमवतील. परंतु तो न देता या सेवावस्तीमध्ये तासभर देण्यामध्ये त्या डॉक्टरांनाही आनंद वाटतो. कारण सेवा देणं हा प्रत्येक भारतीय माणसाच्या हृदयातला विषय आहे. त्यामुळे आपल्याला संधी मिळाली तर प्रत्येकजण तसं करायला पुढे येतो. हा अनुभव आहे. जोडणारा कोणीतरी पाहिजे की जे आज सेवा आरोग्य फाउंडेशन करत आहे.
मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं काम करतो. त्या सोसायटीमध्ये फिजिओथेरपी कॉलेज आहे. त्या फिजिओथेरपी कॉलेजच्या संपर्कामध्ये प्रदीपजी आले आणि त्यांनी असं म्हटलं की अरे तुम्ही इतकं उत्तम ज्या गोष्टी शिकवता त्याचं तुमच्याकडे यंत्रणा आहे, उत्तम तज्ज्ञ माणसं आहेत, पण आमच्या वस्तीमध्ये अनेकांना अशा प्रकारच्या फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंटची गरज आहे, तर तुम्ही येऊ शकाल का? मी आमच्या सगळ्या प्राध्यापकांच्या समोर विषय मांडला की अरे आपण वर्गात शिकवतो, त्याच्यातून काही मुलांना रोजगार मिळतो, चांगली गोष्ट आहे, पण आणखी नाही पुढे जाऊन काहीतरी समाजासाठी आपण करूया ना. आनंदाने माणसं पुढे आली. वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन पार गर्भवती महिलांपासून अपघात झालेल्या माणसांपर्यंत, पॅरालिसिस झालेल्या माणसांपासून ते वेगवेगळ्या कारणांनी अपंग झालेल्या व्यक्तींपर्यंत अनेकांना फिजिओथेरपी ट्रीटमेंट या प्राध्यापकांनी दिली. आणि शेकडो लोकांना त्याचा अनुभव असा आला की आम्हाला असं कुणी मदत करेल अशी कल्पनाही नाही आहे पुढे आली. किंबहुना असे काही उपचार, औषधं विना उपचार करून आम्ही बरे होऊ शकतो हे आमच्या कधी स्वप्नातही आलं नव्हतं. परंतु तसं घडलं. एक यंत्रणा उभी राहिली की आम्ही या व्यक्तींपर्यंत तुम्हाला घेऊन जातो. दुसरी यंत्रणा उभी राहिली की हो आम्ही या विषयात एक्सपर्ट आहोत, आम्ही मदतीला पुढे उभं राहतो. समाजाची एक गरज भागली. अशा समाजाच्या छोट्या छोट्या गरजा भागवणारी अनेक माणसं पुढे यायला पाहिजेत. प्रत्येकाला काहीतरी करण्याजोगं आहे, प्रत्येकाला काहीतरी देण्याजोगं आहे. आपला वेळ तर कमीत कमी प्रत्येकाला देण्याजोगा आहेच आहे, कारण वेळ देण्यासाठी कोणालाच वेगळा खर्च करावा लागत नाही. हां, वेळ हा पैशापेक्षा जास्त किमती असतो. वेळ हा त्याच्यापेक्षा जास्त मोलाचं काहीतरी काम करून देऊ शकतो, हे खरं आहे. म्हणूनच प्रत्येकाला मी असं आवाहन करतो की अरे सेवा आरोग्य फाउंडेशनसारख्या ज्या अनेक वेगवेगळ्या सेवा संस्था आहेत त्यांच्या कामाला मदत करायला आपण पुढे या. एक आणखीन एक पैलू यातलं सांगितलं पाहिजे. हे काम जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते समाजापर्यंत पोहोचणंही महत्त्वाचं आहे. चांगलं चाललेलं काम जर समाजापर्यंत पोहोचलं तर या कामासाठी अनेक माणसं पुढे येतात, याचे मलाही अनुभव आहेत खूप. हर्सुल्ला विश्व हिंदू परिषदेचं एक मुलींच्यासाठी असं वसतिगृह चालतं, वनवासी भागातल्या मुलींचं वसतिगृह. तिथे मी जाऊन त्या सगळ्या वसतिगृहातल्या सगळ्या कामाची पाहणी वगैरे करून आलो होतो. दुसऱ्या दिवशी योगायोगाने माझ्या एका कार्यक्रमामध्ये मी असा विषय मांडला की प्रत्येकाने आपल्या आयुष्यातला काही ना काही वेळ समाजाच्या कामासाठी दिला पाहिजे. एक मुलगी मला येऊन भेटली आणि ती मुलगी असं म्हणाली की मी 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मेरिट लिस्टमध्ये आली आहे, आत्ता 12वीची परीक्षा मी दिली आहे, त्याच्यातही मी मेरिट लिस्टमध्ये येणार आहे, पुढच्या 3 वर्षात मी CA होईन, पण मला तुम्ही 1 वर्ष समाजाच्या कामासाठी द्यायचं आहे. असं कामासाठी पाठवा की जे अवघडात अवघड काम असेल, मी करायला तयार आहे. मी जरूर सांगितलं अगदी तू जरूर ये, CA झाल्यानंतर तुला मी काम देईन. मी विसरून गेलो होतो. 3 वर्षांनी ती मुलगी माझ्याकडे येऊन धडकली घरी. सर तुम्ही म्हणला होतात की अशा प्रकारचं काम तुला मी देईन. आज मी आता परीक्षा दिली आहे, रिझल्ट लागेल, मी नक्की CA होणार आहे, मला तुम्ही काम सांगा. ज्या हर्सुल वसतिगृहाचा विषय मी त्या भाषणात मांडला होता आणि जो ऐकून त्या मुलीने सांगितलं होतं की हो मला काहीतरी काम करायचं आहे, त्या मुलीला त्या हर्सुल वसतिगृहावर मी राहायला पाठवलं. जिने शहरी जीवनाच्या बाहेर कधी कुठल्या कामाचा अनुभव घेतला नव्हता किंवा ज्याला काही माहिती नव्हती, अशा मुली त्या वनवासी वसतिगृहावर राहून त्या मुली ज्या वस्त्यांमधून येत होत्या, पाड्यापाड्यांवरती राहत होत्या, त्या पाड्यापाड्यांवर जाऊन त्या सगळ्या पालकांना ती मुलगी भेटली आणि त्यांना तिने या मुली शिकतायत हे किती महत्त्वाचं आहे, त्यांचं शिक्षण तुम्ही थांबवता कामा नये, त्यांच्या जीवनात परिवर्तन होईल. तुम्ही आज थोडं कष्ट सोसले तरी चालतील, तुमच्या मुली या जीवनात परिवर्तन घडवतील, हे पटवून दिलं. त्या गावामध्ये तिने अनेक बचत गट स्थापन केले. म्हणजे एक मुलगी मला काहीतरी वेळ द्यायचा आहे चांगल्या कामासाठी, फार अनुभव लागतो पाठीशी असं नाही, फक्त कामाची इच्छा लागते. विलक्षण बदल करून दाखवला तिने त्या हर्सुलमध्ये. आपल्यापैकी प्रत्येकाला असं करता येऊ शकतं. आपल्याजवळ काहीतरी क्षमता आहे, आपल्याजवळ काहीतरी देण्याजोगं आहे समाजाला, आणि ज्याचा उपयोग करून योग्य ठिकाणी समाजाच्या गरजेपर्यंत आपल्याला पोहोचवणाऱ्या अशा सेवा आरोग्य फाउंडेशनसारख्या अनेक संस्थाही आहेत. त्याची माहिती ज्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांनी मदतीला पुढे येण्याची गरज आहे. 4 प्रकारची माणसं असतात मित्रांनो. एक प्रकार असा असतो की जे काही काम करतच नाहीत, फक्त कामाचा गाजावाजा करतात की आम्ही अमुक केलं, आम्ही अमुक केलं, आम्ही अमुक केलं. वर्तमानपत्रात नाव आलं की लोकांना असं वाटतं हे खूप काहीतरी काम करतायत.
यांची खूप उदाहरणं मला सांगण्याजोगी आहेत, पण ती सांगू नयेत. आपल्याही आजूबाजूला अशी अनेक माणसं असतील की जे काही करत नाहीत, फक्त गाजावाजा करतात. दुसरा प्रकार असा असतो की गाजावाजा होणार असेल तर ते काम करतात. जर प्रसिद्धी होणार असेल तर काम करायला तयार होतील, नाहीतर काम नाही करणार. एका डोंबऱ्याची गोष्ट आहे. एक चोर त्या डोंबऱ्याला येऊन भेटला आणि तो म्हणला, अरे एवढी तू छान कसरत करतोस, दोरावरून चालतोस, किती पैसे मिळतात तुला? म्हणलं दिवसाकाठी 10-15 रुपये मिळतात, जेमतेम पाववडा खातो मी, दुसरं काय मिळणार आम्हाला? तो म्हणला ठीक आहे, एक रात्र तू माझ्याबरोबर ये, मी सांगतो ते काम कर, 5 मिनिटाचं काम, तेवढं काम तू केलंस तर तुला 1000 रुपये देतो. आनंद. म्हणलं येतो. त्या रात्री तो चोर त्या डोंबऱ्याला घेऊन एका मोठ्या हवेलीपाशी आला. तो म्हणला या समोरच्या खांबावर चढायचं, दोराला लावलेली आकडी समोरच्या गच्चीत टाकायची, दोरावरून चालत जायचं, ते तुझं रोजचं काम आहे. चालत जाऊन पलीकडे गच्चीत उतरायचं, खाली येऊन बाहेरचं दार उघडायचं, फक्त पुढचं मी बघतो, 1000 रुपये तुला आधीच घेऊन ठेव. तो डोंबरे म्हटलं सावघड नाही आहे, मला चालत जाता येईल, पण ढोलकं वाजवणार, ढोलकं वाजवल्याशिवाय मला दोरावरून चालता येत नाही ना. रोजची माझी सवय ती आहे की बायकोसमोर ढोलकं वाजवत असते आणि मग मी दोरावरून चालतो. अशी माणसं असतात मित्रांनो अनेक, की प्रसिद्धी होत असेल तरच काम करता येतं, नाही तर काम नाही करता येत. तिसरा एक प्रकार असतो सेवा आरोग्य फाउंडेशनसारख्या अनेक काम करणाऱ्या संस्थांचा आणि कार्यकर्त्यांचा, की ते काम अनेक प्रकारचं करत असतात, परंतु त्याची प्रसिद्धी करायचा विचारसुद्धा कधी करत नाहीत. ते असा विचार करतात की माझं हे काम एक सेवा म्हणून करायचं आहे, एक श्रद्धेने काही ना काहीतरी मला समाजासाठी द्यायचं आहे. काहीतरी द्यायचंच असेल तर त्याची प्रसिद्धी कशाला करायची? ही सेवा म्हणून काम करणारी माणसं प्रसिद्धीच्या मागे लागत नाहीत आणि म्हणून अनेक चांगली चाललेली कामं समाजापर्यंत येत नाहीत. समाजामध्ये वाईट कामं अनेक चालतात, रोज वर्तमानपत्रात आपण वाचतो, पण या वाईट कामं करणाऱ्या माणसांच्यामुळे समाज चालत नाही. समाज अशा माणसांच्यामुळे चालतो की जी आपल्या चांगल्या कामांच्यामुळे समाजाला आधार ठरतात. पण ही कामं जर समाजासमोर आली तर समाजाचं मनोधैर्य वाढेल, तर समाजाला काहीतरी करावं असं वाटेल. ज्या एका मुलीचं मी उदाहरण सांगितलं, नावही सांगायला हरकत नाही, गीता पंढरपुरे तिचं नाव, चार्टर्ड अकाउंटंट होती आणि हर्सूलला जाऊन राहिली. अशा अनेक गीता पंढरपुरे पुढे येतील की हो चांगलं काम आहे ना, मला वेळ द्यायला इच्छा आहे माझी, मी पुढे येईन त्या कामासाठी म्हणून. आणि म्हणून या 3 कॅटेगरीत राहिल्या बाजूला 4थी कॅटेगरी एक पुढे आली पाहिजे की ज्या उत्तम काम पण करत आहेत आणि ते काम योग्य प्रकारे समाजापर्यंत पोचवण्याचंही काम करत आहेत. अशी कॅटेगरी ही समाजामध्ये असणं आवश्यक आहे. त्याचं कारण समाजामध्ये असलेली सदिच्छा योग्य प्रकारच्या कामामध्ये जोडली जाण्यासाठी आवश्यक असलेली प्रसिद्धी ही जरूर केली पाहिजे. प्रसिद्धीच्या संबंधामध्ये अनेक जण असं पूर्वी म्हणत असत की प्रसिद्धीमुळे चांगली कामं मरतात, थांबतात कामं. मित्रांनो, हे खरं नाही. गावामधल्या लोकांचा अनुभव असेल की गाई गुरं खातात म्हणून एखादं नवीन रोप लावलं तर त्याच्याभोवती ट्री गार्ड लावायला लागतो की गाई गुरांनी खाऊ नये म्हणून. ते रोप लहान असताना हे म्हणणं बरोबर आहे की गाई गुरं खातील म्हणून ट्री गार्ड लावला पाहिजे. ते झाड जेवढे मोठं होतं, मजबूत होतं, त्यावेळी तीच गाई गुरं त्या झाडाला बांधून ठेवायची व्यवस्था करतात शेतकरी किंवा गावकरी लोक. त्यांना ते झाड कोणी ती गाई गुरं खातील अशी भीती नाही वाटत. तसं काम जेवढे अगदी लहान असतं, बाल्यावस्थेत असतं, अशा बाल्यावस्थेत असलेल्या कामाची प्रसिद्धी कुणी करू नये, कारण त्यातून ते काम खरोखरच कोमेजायची शक्यता असते. पण हे काम आता उभं राहिलं आहे, रुजलं आहे, समाजामध्ये चांगलं काही ना काहीतरी त्याच्यातून निर्माण होत आहे. अशा कामाची प्रसिद्धी झाली तर ते दुप्पट वेगाने वाढेल, त्याची आवश्यकता आहे. आणि अशा प्रसिद्धीचं काम ही नवीन मासिक पत्रिका करणार आहे. काम तर चालूच आहे, गेले अनेक वर्ष चालू आहे, पण काय काम चालू आहे आणि त्याच्यासाठी समाजातली प्रत्येक व्यक्ती काय मदत करू शकते हे समाजापर्यंत पोचवण्याचं काम ही मासिक पत्रिका आजपासून करणार आहे. मी सेवा आरोग्य फाउंडेशनला आणि या मासिक पत्रिकेलाही भरपूर शुभेच्छा देतो, लाख लाख शुभेच्छा. आणि त्याच्याबरोबर आपल्या सगळ्यांनाही आवाहन करतो की नुसत्या शुभेच्छा देऊन भागणार नाही आहे. आपल्याही सगळ्यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्याला जो सहयोग या कामात देता येईल हा प्रत्येकाने द्यावा. नमस्कार. धन्यवाद शरदजी. कार्यक्रम आपला समारोपाकडे आलेलाच आहे.
संचालक माननीय संजीवजी बेंद्रे यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आभार प्रदर्शनानंतर हा कार्यक्रम संपेल. आजच्या सेवा आरोग्याच्या अत्यंत आनंददायी प्रकाशन सोहळ्यात आभार मानण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. अनेक दशके ज्यांनी सेवा कार्यास आपल्याला वाहून घेतले, अनेक दशके ज्यांनी आपलं योगदान सेवा कार्यात दिलं, असे आपल्याला माननीय लोहियाजी हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. आज त्यांनी आपणामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली की ते कॅटरॅक्टच्या संदर्भामध्ये, मोतीबिंदूच्या संदर्भामध्ये आपल्याला कशी मदत करू शकतात. ते इथं उपस्थित राहिले व त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आणि पुण्यातील सगळ्यात जुनी शैक्षणिक संस्था डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं फर्ग्युसन कॉलेज या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शरदजी कुंटे. डॉक्टर शरदजी कुंट्यांनी प्रमुख वक्ते म्हणून आज जे आपल्याला उद्बोधन केलं त्याच्यामध्ये दरिद्र नारायण की सेवा याने भगवान की सेवा हा जो महत्त्वाचा मेसेज दिला, याबद्दल मी त्यांचे भरपूर आभार मानतो. आज आपली संस्था ही आरोग्य मंडळापासून सेवा आरोग्य फाउंडेशनपर्यंतची जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये असलेले पहिल्यापासूनचे संचालक, विविध कार्यकर्ते, विविध डॉक्टर कार्यकर्ते अशा सगळ्यांचा सहभाग, त्याचबरोबर आपल्या वेळी अवेळी तसंच आपली कामं चांगली चालावी यासाठी असंख्य आपल्या देणगीदारांनी आर्थिक मदत केल्यामुळे आज आपली संस्था आजचा दिवस पाहू शकत आहोत. तसंच 3 कॉर्पोरेट संस्था, ते म्हणजे सेवा सहयोग, तसंच ZS असोसिएट्स इंडिया आणि MNGL कॉर्पोरेशन यांच्या आर्थिक साह्यामुळे आज आपण विविध उपक्रम चालवू शकत आहोत. विवेक मासिकांनी आपल्या अंकाची जबाबदारी, बांधणी आणि तसंच योग्य रचना केली. अतिशय थोड्या वेळांमध्ये त्यांची मदत आपल्याला बहुमोल ठरली. आज हे थेट प्रक्षेपण ज्या स्टुडिओमध्ये शार्दूल मीडिया असोसिएट्समध्ये चालू आहे, या सर्व मंडळींचे भरपूर आभार. आजच्या या आनंददायी सोहळ्याप्रसंगी परत एकदा मी आपल्या सर्व कार्यकर्ते व तसेच देणगीदारांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.